नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे, आनंदीची मैत्रीण ही आनंदीला दहीहंडी फोडण्यासाठी खूप फोर्स करत असते. कारण त्यांची जी थरावर चढणारी मुलगी असते ती आलेली नाही, त्यामुळे आज तो मान आनंदीला दिला जातो. आता तेवढ्यातच आनंदी तयार होते, तर इकडे सार्थक आणि सुखदासुद्धा तिथून जात असतात. आणि सुखदा बघते की ही महिलांची दहीहंडी आहे, तर मला बघायची, सार्थक चल ना, असं म्हणून ती सार्थकला तिथे घेऊन जाते. आता आनंदी ही वरती थरावर उभी राहून दहीहंडी फोडत असते. हंडी फोडल्यानंतर खालचा थर हा कोसळतो आणि आनंदी ही वरतीच दोरीला पकडून लटकलेली असते. त्यानंतर तिचा हात सुटतो आणि ती खाली येते. खाली आल्याबरोबरच तिला सार्थक बघतो आणि झेलतो. आता सार्थक तिला बघत असतो तेव्हा आता तो पूर्णपणे ब्लँक होऊन जातो. त्याला कळत नाही ही तर आनंदी आहे असं. तो खूप त्याला धक्का बसलेला असतो आनंदीला पाहून. इकडे सुखदा बघत असते की अरे बापरे, हे कसं काय झालं. तिला लांबूनच दिसत असतं की थरावर चढलेली मुलगी ही खाली पडली आहे. तेव्हा आता आनंदी खूप रोखून सार्थककडे बघत असते. सार्थकला सुद्धा खूप बोलायचं असतं आनंदीबरोबर. तो म्हणतो, आनंदी तू आहेस ना. तेव्हा आता आनंदी खूप घाबरते आणि त्याला प्रतिसाद न देता ती मुद्दामूनच त्याला टाळत असते. तेव्हा आता सार्थक म्हणतो, बोल ना आनंदी, तूच आहेस ना, तू परत आली आहे ना. तेव्हा आता आनंदी गुलाल खूप उधळल्यामुळे त्याला चुकंडी देऊन तिथून पळून जाते. इकडे सुखदा म्हणते, अरे सार्थक काय झालंय. तेव्हा आता सार्थक म्हणतो की आनंदी पुन्हा आली आहे, मी आनंदीला पाहिलं. पण मग सुखदाने आनंदीला पाहिलेलं नसतं, त्यामुळे ती म्हणते की ते कुठेच आनंदी नाही आहे. मग आता आनंदीची मैत्रिणी आनंदीच्या मागेच येते आणि म्हणते की काय गं, तू का पळून आलीस. तेव्हा आनंदी सांगते की अगं तिथे सार्थक होता आणि सार्थकने मला पाहिले. एकतर एवढ्या दिवसांपासून मी लपून होती. तेव्हा आता ती आनंदीची मैत्रीणसुद्धा आनंदीला म्हणत असते, अगं पण तू का सार्थकपासून लपतेस, तू त्यांची बायको आहेस ना. आणि हे मी नाही तर कानानेच घडवून आणलेलं आहे. सार्थकला जा आणि भेट तू. आनंदी जा अगं, ही संधी आहे बोलण्याची. पण आनंदी म्हणते की नाही, मी नाही भेटू शकत सार्थक सरांना. तेव्हा आता शकू म्हणत असते की अगं आनंदी, तुझं काय चाललं, तू असं का करतेस. तेव्हा आता आनंदी म्हणते की ते मी एवढं नाही सांगू शकत तुला, पण मी सार्थक सरांना कधीच नाही भेटणार. शकू आनंदीला म्हणत असते, हे बघ सार्थक सरांनी तुला पाहिलंय आणि आता ते काही स्वस्त बसणार नाही. त्यामुळेच आनंदी मी सांगते तू जा सार्थक सरांकडे. पण मात्र आनंदी म्हणते की मी जाणार नाही आणि तू सोड माझा रस्ता, मला जाऊ दे. तरी शकू म्हणत असते की एकदा विचार कर. अगं तो माणूस दिवस रात्र तुझा विचार करतो, त्याच्याकडे जा. पण मात्र आनंदीला काहीच ऐकायचं नसतं, ते तिथून निघून जाते. पुढे आता इकडे आदर्श आणि त्याची काकू दोघंही म्हणत असतात की आनंदी पुन्हा आली आहे, तुला काय वाटतं आदर्श, हे खरं आहे का. तेव्हा त्या म्हणतात की कशाला आली ती आनंदी परत. आणि आदर्शला आनंदी दिसली, हे कसं काय आपण खरं ठरवू शकतो. एकतर कालच वृंदा म्हणत होती की तिने सुद्धा आनंदीला पाहिलं, म्हणजे हे खरं होतं आदर्श. आदर्श म्हणतो, ते बरोबर आहे का काकू, पण कसं आहे ना, आई नेहमी भांडत असते, त्याच्यामुळे आईवर विश्वास ठेवायचा कसा हेच मला कळत नाही. आदर्श म्हणतो, काकू नको इतकं टेन्शन घेऊस. सार्थकला घरी तर येऊ दे, आपण त्यालाच विचारूया. तेव्हा आदर्शची काकू म्हणत असते की पण ती काय बोलली असेल सार्थक बरोबर, ती कुठे होती, कशी होती आणि इतक्या दिवसानंतर पुन्हा आली आहे, काय होईल. तेव्हा आता आदर्श म्हणतो, काकू टेन्शन घेऊ नको, सार्थक आपल्याला सगळं काही सांगेल आणि आली आहे तर चांगलंच आहे ना. तू थोडी तिला घराच्या बाहेर काढलं होतं, ती स्वतःहून गेली ना, आली तर ठीकच आहे. मग आता आदर्शची काकू म्हणते, तसं नाही रे आदर्श, कसं आहे ना, एकतर आता सुखदाबरोबर सार्थकचं लग्न होतं आणि मध्येच आता ही आली आहे, तुला वाटतं आता हे लग्न होईल. तेव्हा आता त्या म्हणत असतात की अरे सुखदा तुला अजून काही म्हणाली का, ती त्याच्याबरोबरच आहे ना सार्थक बरोबर. तेव्हा आता आदर्श म्हणतो की ते काय म्हणाली नाही आहे ती, पण ते येताच आहे घरी, आता आपण बघूयात. पण मला एक गोष्ट कळत नाही काकू, इतक्या वर्षात आनंदी कोणालाच दिसली नाही, पण ते आत्ताच कशी काय दिसली सार्थकला, नक्कीच काहीतरी भानगड आहे. तर दुसरीकडे मनोज हा अण्णांना म्हणत असतो की अण्णा, अहो काय आहे ना, सार्थकला घाबरून ती आनंदी मागच्या दाराला लपली असेल, नका तुम्ही इतकी काळजी करू, येईलच ती परत. तेव्हा अण्णा म्हणतात, हो ना, मी नको काळजी करू ना, मग तुझ्या डोळ्यांच्या खाली एवढ्या तुझ्या कोरा का एवढ्या पाणावलेल्या आहेत. तेव्हा अण्णा म्हणतात की तू टेन्शन घेतोस आणि मला म्हणतो टेन्शन घेऊ नकोस का. तेव्हा मालती म्हणते, हो इथे बोलण्यापेक्षा जा ना तिला शोधा, कुठे आसपास आहे का, कुठे अडकली आहे का, आपलं काम आहे ना शोधायचं. पण अण्णा म्हणतात की हे बघ, यावेळेस मला गॅरंटी आहे, म्हणजे थोडा तरी विश्वास आहे की आनंदी यावेळेस कुठेच जाणार नाही, ती पुन्हा घरीच येईल असं माझं मन सांगते. तरी मालती म्हणते की नाही, तुम्ही एकदा जाऊन बघा बरं.
तेव्हा आता मनोज आणि अण्णा निघतातच तितक्यात अण्णांचा फोन वाजतो. तो असतो शकूचा. शकू आता अण्णांना सांगते की मला आनंदी भेटली होती, ती इथे होती. तेव्हा शकू म्हणते की हो, मी जेव्हा तुम्हाला कॉल करायला घेतला ना तेव्हा आनंदी पळून गेली. मग अण्णा म्हणतात तू आहेस कुठे नक्की? तेव्हा शकू म्हणते की मुंबई नाक्यावर. अण्णा म्हणतात तू तिथेच थांब, आम्ही इकडनं येतो, ती तिथेच कुठेतरी असेल, तिला आपण शोधून काढूयात. असं म्हणून मनोज आणि अण्णा दोघंही आनंदीला बघायला निघून जातात. इकडे सार्थक ओरडतच घरी येतो आणि म्हणत असतो, वृंदाला म्हणत असतो की काकू, तू बघितलंस ना आनंदीला? खरं सांग, तू खरं बोलत होतीस का काल? कारण आनंदीला मी सुद्धा आज पाहिलंय. हे खरं आहे का? बोल काकू. मला काल तुझ्यावर विश्वास बसला नव्हता, पण आज तुला खरं सांगावंच लागेल. एकदम खरं सांग. आता त्याच्या आवाजाने घरातले सर्वजण तिथे येऊन उभे असतात. तेव्हा सुद्धा वृंदा ही खूप शांत बसलेली असते. ती एकही उत्तरं बोलत नसते. पण आता सार्थक म्हणतो, बोल लवकर. काकू, तू पाहिलंस ना आनंदीला? हे खरं आहे का? तेव्हा ही वृंदा मनातल्या मनात म्हणत असते की आता मी खोटं बोलणार. असं म्हणून ती सार्थकला म्हणते, नाही अरे, खरंच मी काल नव्हतं बघितलं आनंदीला. हे खोटं आहे. मला ना फक्त बघायचं होतं की जेव्हा आनंदी येईल तेव्हा तुझी काय रिॲक्शन असेल. मला फक्त तुझं मन बघायचं होतं. पण सार्थक म्हणतो, नाही काकू, मला खरं सांग, तू काल खरं बोलत होतीस, आज तू खोटं बोलतेस ना? तू पाहिलंयस ना आनंदीला? तेव्हा आता वृंदाबरोबर खूप ओरडूनच सार्थक म्हणत असतो, सांग लवकर काकू, तू खरं बोलतेस का? तू आनंदीला पाहिले का? मग आता आदर्शला राग येतो. आदर्श म्हणतो, अरे बस कर सार्थक, काय लावले कधीचं? आनंदी पाहिलं का? आनंदीला पाहिलं का? काय चाललंय काय तुझं नक्की? तेव्हा आता सार्थक म्हणतो की हो काकू, काल खरंच बोलत होते, आज त्या खोटं बोलतायत. आनंदी आली आहे, आनंदीला मी पाहिलं. तेव्हा आता वृंदा म्हणतात की हो, बघितलंस ना तू पण? हो, मी सकाळी खरं बोलत होती, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी आता खोटं बोलत होती. तेव्हा आदर्श म्हणतोय, आई काय चाललंय तुझं? जा बरं रूममध्ये. तू मध्येच बोलते बघितलं, मध्येच बोलते नाही बघत, का कन्फ्युजन वाढवत आहे? जा बरं रूममध्ये. आता आदर्श हा काकूंना रूममध्ये पाठवून देतो. इकडे सार्थक हा खालीच बसतो आणि रडत असतो. त्याला काय करावं कळत नसतं. तेव्हा त्याला सुखदा आणि आदर्श दोघंही म्हणायला लागतात की खरंच पाहिले का आनंदीला तू? तेव्हा सार्थक म्हणतो, हो, आनंदी माझ्या समोर होती, मी एकदम समोरून पाहिले. मी तिला थांबवलं असतं, पण त्या गर्दीमध्ये ती पळून गेली आणि मला तिच्याशी बोलायलाही नाही मिळालं. तेव्हा आदर्श म्हणतो, हे बघ सार्थक, काय आहे ना, आईने काल तुला असं सांगितलं की आनंदी पुन्हा आली आहे. तुझ्या डोक्यात तेच विचार होते आणि मग आज काय झालं असेल, आनंदीसारख्याच दिसणाऱ्या चेहऱ्याची दुसरी कोणती तरी मुलगी तू पाहिली असेल आणि तुझा गैरसमज झाला असेल. मला तरी असंच वाटते सार्थक. तेव्हा सार्थक म्हणतो, नाही भाई, मी खरोखर माझ्या डोळ्यांनी पाहिले तिला, ती आनंदीच होती. तेव्हा आता आदर्श म्हणतो, पण तुझ्यासोबत सुखदा पण होती ना, मग सुखदाला नाही दिसली का आनंदी? तेव्हा आता सार्थक हा सुखदाला विचारतो, तर सुखदा म्हणते, नाही, मी नाही पाहिलं आनंदीला. आदर्श म्हणतो, असं कसं होऊ शकतं? तुम्ही तर एकत्र होतात ना? आता सार्थक हा सुखदावरच चिडतो. आदर्श म्हणतो की चाललंय काय आता हे? अरे तू जरा शांत होतोस का सार्थक? आनंदी आली असती तर अण्णाने तुला सांगितलंच असतं ना, मग अण्णा तुला का नाही म्हणाले? तेव्हा आता सार्थक म्हणतो, जर आनंदी मला भेटून तिकडे गेली असेल तर अण्णांकडे, मग आता मला अण्णांकडे जावं लागेल. आदर्श, मला जायचं अण्णांकडे. लगेचच आदर्शचं न ऐकताच सार्थक हा अण्णांच्या घरी जायला निघतो आणि म्हणतो की मी आज आनंदीला शोधणारच. तेव्हा आता सुखदाई त्याच्या मागे जायला निघत असते, तर आदर्श म्हणतो की तू नको जाऊ, जाऊ दे, सुखदा येईल तो परत. सुखदा म्हणते, नाही, आता त्यांची कंडिशन अशी आहे ना, मला त्यांना साथ देणं गरजेचं आहे. तेव्हा आता सुखदासुद्धा सार्थकच्या मागे आनंदीच्या घरी जायला निघते. तर दुसरीकडे आता मनोज आणि अण्णा घरी आल्यावरती मालती त्यांना विचारते, अहो काय झालं, सापडली का आनंदी? अण्णा आणि मनोज म्हणत असतात की आम्ही तिला शकूने सांगितलेल्या ठिकाणी सर्वीकडे शोधलं, पण आनंदी कुठेच नाही मिळाली. तेव्हा मालती म्हणते, अरे तेव्हा पुन्हा निघून गेली की काय ही? आता सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तितक्या सार्थकची गाडी येते. सार्थक आणि सुखदा गाडीमधून उतरतात. ते आता इकडे भेटायला आलेले असतात अण्णांना. सार्थक हा डायरेक्ट अण्णांना म्हणतो की कुठे आनंदी? तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे काय म्हणताय तुम्ही? सार्थक म्हणतो की तो नाश्ता खाल्ला ना, तेव्हाच मला भास झाला होता की आनंदी माझ्याच आसपास कुठेतरी आहे, पण तुम्ही सांगितलं नाही ना मला. अहो, मी तिला माझ्या डोळ्यांनी बघितले आज. ती दहीहंडी फोडत होती आणि ती सगळ्यात वरच्या थराला होती. जेव्हा तिचा तोल गेला ना, तेव्हा मी तिला वाचवलं, मी झेललं तिला आणि माझ्या एकदम डोळ्यासमोरून आनंदी पळून गेली. तेव्हा मालती म्हणते की अहो काय म्हणताय तुम्ही हे? आनंदी नाही आहे इथे, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. तेव्हा सार्थक म्हणतो, नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, ती आनंदीच होती. आता बाहेर तिथे आनंदी आलेली असते. आनंदी सर्व ऐकत असते सार्थक काय म्हणतोय ते. इकडे मनोज म्हणतो की अहो सार्थक राव, असं काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला भ्रम झालाय, आनंदी खरंच नाही आहे इथे कुठे. तेव्हा आता सार्थक म्हणतो की तुम्हाला कोणाला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही आहे ना, नाही ऐकायचं आहे ना तुम्हाला, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा लीना म्हणते की हो, काय ऐकण्यासारखं काय आहे यार? नाही म्हणू लागते की हो सार्थक सर, काय आहे ना, आनंदीला जाऊन खूप वर्ष झाली आहेत आणि अचानक तुम्ही असं आम्हाला येऊन म्हणताय की आनंदी कुठे? आम्ही काय म्हणणार आहोत? एवढ्या वर्षानंतर आनंदी कुठे असणार आहे? ती नाही आहे, ती नाही आली इथे.
सार्थक म्हणतो की तुम्ही खोटं बोलताय, मला माहिती आहे. मी सकाळी ते वडे खाल्ले नाही तेव्हाच मला भास झाला होता की आनंदी इथेच कुठेतरी आहे. बरोबर ना, ते वडे आनंदीनेच बनवले होते ना. तरी मालतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण मालती म्हणते की नाही जावई, असं नाही आहे, आनंदी खरंच नाही आहे, ते वडे मीच बनवले होते. अण्णाही म्हणतात की आनंदी इथे कशी काय येईल एवढ्या वर्षानंतर, आनंदी आली असती तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो का. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघा, मी तुमच्या पाया पडतो, मी हात जोडतो, पण प्लीज मला माझ्या आनंदीला भेट घालून द्या, मला माझी आनंदी पाहिजे. आनंदी बाहेरून सर्व काही बघत असते, पण सार्थक म्हणतो की प्लीज मला माझ्या आनंदीशी भेट घालून द्या. सार्थक म्हणतो की आनंदी आली आहे, पण तिलाच मला भेटायचं नसेल म्हणून तुम्ही सगळे खोटं बोलताय ना. तेव्हा आता अण्णा म्हणतात की असं काहीच नाही जावई बापू, एवढ्या वर्षानंतर आनंदी परत आली असती तर सर्वात आधी तुम्हालाच भेटली असती ना. मनोजसुद्धा म्हणत असतो की हो, हे बरोबर आहे, आनंदी सर्वात आधी तुम्हालाच भेटेल, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण असं अचानकच तुम्हाला कसं काय वाटतंय, तुम्हाला काहीतरी भ्रम झालाय. पुन्हा आता सर्वजण सार्थकलाच वेड्यात काढत असतात आणि सुखदाही सार्थककडे बघत असते. सार्थक म्हणू लागतो की दहीहंडीच्या थरावर आनंदी चढल्या होत्या आणि जेव्हा त्या पडल्या ना, मी एकदम त्यांना झेललं आणि मी माझ्या डोळ्याने एकदम समोर पाहिले. प्लीज माझी परिस्थिती समजून घ्या, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, मला आनंदीला भेटायचे. तेव्हा अण्णा म्हणतात की अहो, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण काय ना, नियतीने जे लिहून ठेवले ना त्याच्या पुढे कोणीच नाही जाऊ शकत. आता सुखदाही सार्थकला म्हणत असते की अरे सार्थक, बंद कर ना आता, काय चाललंय तुझं, ते सांगतायत ना. हे बघ, आनंदी आली असते तर तुला भेटलीच असती ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. किंवा मग मनोज म्हण किंवा अण्णा, आई, यांना कोणाला तरी भेटलीच असती ना ती. तेव्हा तू असं समजू नकोस, तुझा भ्रम आहे हा सार्थक. आता आनंदीला असं वाटत असतं की भावनेच्या भरात अण्णा आणि आई काय खरं सांगणार तर नाही ना सार्थकला, पण तसं होत नाही. आता अण्णासुद्धा म्हणतात की नाही, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आनंदी आलेली नाही आहे. तेव्हा सार्थकला मोठा धक्काच बसतो. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं. सार्थक हा सुखदाला म्हणत असतो की आय एम सॉरी, माझ्या मनात अजूनही आनंदीसाठी जागा आहे, असं म्हणून तो सुखदाला टाळत असतो. तर इकडे आनंदी ही घर सोडून चालली आहे, ती सर्वांना येते असं निरोप देऊन निघून गेलेली असते. तेव्हा आता आनंदी पुन्हा येणार की नाही हे आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. आता आनंदी घर सोडून गेली आहे, तर पुढे आता सुखदा ही सार्थकला म्हणत असते की तू ऑफिसला किती वाजता जाणार आहे, म्हणजे मला तसा डबा पॅक करायला. पण सार्थक म्हणतो की मी आज ऑफिसला नाही जाणार आहे, कारण मला एक चान्स द्यायला हवा आहे अजून आनंदीसाठी, असं म्हणून तो सुखदाला सुद्धा टाळतोय. तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका. मन धागा धागा जोडते नवा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. धन्यवाद.